तर आजच्या दिवसामधील शेवटचा सामना जयब्रामध्ये भाटाल विपक्ष अदत्तुर्वा पिंपळास या दोन संघामध्ये पाहायला मिळतोय. रोहन पाटील आणि साजन पाटील हे जोडे मैदानामध्ये. तर गोलंदाजीला सुरुवात करेल गोलंदाज पंकज माली. इथे मात्र ऑन साइडला फाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता. मागील सामन्यामध्ये आपण बघितलं तर 2 ते 3 शुपला शॉट त्याने खेळले होते. इथे त्याच प्रकारचा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र बीट होतोय. इथे मात्र जोरदार अपील आणि यस फलंदाज बाद. पहिला फलंदाज बाद होतोय या सुपला. प्रयत्न होता मात्र शेवटी हुकला. पहिला फलंदाजी आपण पाहू शकता प्रयत्न केला होता हा सुपलाचा. शेवटी चुकला आणि मात्र खेळ संपला. हे आपण पियुष यांना पाहतोय. क्या बात आहे. पियुष आज थांबायला तयार नाही. चष्मा वगैरे लावून नक्कीच आपण पाहतोय पियुष यांची मागणी खूप वाढलेली आहे आणि कदाचित पियुषच्या वडिलांना तर डीजे घ्यावाच लागेल. पियुष याची कामगिरी या संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगली राहिली आहे. जेवढं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. पहिला फलंदाज स्वस्तात बाद होऊन पॅवलमध्ये परतलेला आहे. नवीन फलंदाज संजय गायकवाड आता मात्र खेळपट्टीवर येतोय. इथे मात्र खोलवा टप्प्याचा चेंडू अगदी आपण पाहतोय या बुंद्यात हाताळला होता गोलंदाज पंकज माले याने. पंकज माले भाटाल एक्सप्रेस सध्या गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. पुन्हा एकदा सामोरे जाईल फलंदाज संजय गायकवाड. इथे मात्र टक द वे आपण पाहतोय छोट्या बॅकफ्लिपने चेंडूला केवळ मिडिक रिझर्व्हमध्ये ढकललेलं आहे. एकेरी धावेसाठी एकेरी धावेने अकाउंट ओपन होतोय पिंपळा संघाचा. एकेरी धावेने अकाउंट ओपन करतो फलंदाज संजय गायकवाड. आजच्या तिसऱ्या दिवसामधील दुसरा सामना आपण पाहतोय. सॉरी शेवटचा सामना पाहतोय. इथे मात्र फुलटा चेंडू हवा तसा फायदा उचलता नाही. फक्त एकच धाव एका धावपेक्षा अधिक नाही. दोन्ही फलंदाजांना एकेरी धावने आपलं अकाउंट ओपन केलेलं आहे. ओव्हरथ्रो झालेलं आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे आपण पाहतोय आणखी एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. या चुका मात्र टाळाव्या लागतील क्षेत्ररक्षण करणाऱ्या ब्राह्मणदेव भाटाले या संघाला. धावसंख्या 3. आजच्या दिवसामधील हा शेवटचा सामना आपण पाहतोय दत्तुर्वा पिंपळास विपक्ष जय ब्राह्मणदेव भाटाले या दोन संघामध्ये. या अगोदरचा 14वा मानकुली संघाने अंतिम फेरीमध्ये धडक मारलेला आहे. फायनलमध्ये पोहोचणारा 14वा मानकुली संघ पहिला संघ ठरलेला आहे. इथे जोरदार अपील पंच संमत नाहीत. निर्धाव चेंडू आणि निर्धाव चेंडूने पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर दत्तुर्वा पिंपळा संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 1-3. हे भाटाले संघाचे पाठराखे आपण पाहतोय. मोठ्या संख्येने नेहमीच पाठराखे भाटाले संघाला सपोर्ट करण्यासाठी त्यांच्या संघाच्या बरोबर येत असतात. हे आपण पाहू शकता हात उंचावून अभिवादन स्वीकारताना. नक्कीच हे आपण बघता भाटाले संघाचे खंदे समर्थक आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. हिंदर माली साहेबांना विनंती असेल की आपण इन्व्हाइट करूया. आपल्याला भावीजी तले इन्व्हाइट करत आहेत. नक्कीच आपल्या स्वर्गीय मोनिका स्मृती चषक 2023 वेले या चषकामध्ये हार्दिक स्वागत आहे.
तसेच सज्जनजी माले यांना विनंती असेल की आपण या आपल्या या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. आपण येऊन आमच्या व्यासपीठाची सोहळा वाढवायचे आहे. आपल्या दोघांचंही या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. गोलंदाजीमध्ये बदल उमंग माली गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत आहे. तर सामना करेल फलंदाज संजय गायकवाड. इथे मात्र फटका फसलेला मिस टायमिंग यष्टरक्षक चेंडू खाली. पंकज माली अगदी सनग्लास घालून ना आणि इथे मात्र दुसरा फलंदाज बाद होते पिंपळाच्या संघाचा. दोन फलंदाज बाद होऊन ढगाळच्या असलेला परतलेले आहेत. नवीन फलंदाज सागर गायकवाड आता मात्र खेळपट्टीवर आलेला आहे. डावखुरा फलंदाज आणि डावखुरा फलंदाज झाल्यानंतर फिल्डिंगमध्ये चेंजेस पाहायला मिळतात. डीप स्क्वेअर लेग त्यानंतर डीप मिड विकेट आणि एक क्षेत्ररक्षक वाईड ऑफ मिड विकेट रिझनमध्ये ऑन साईडला आपण पाहतोय. इथे मात्र चेंडूला हुक केलेला आहे. संधी होती झेलची मात्र संधी साधता आलेली नाही. वन फॉर द ओव्हरचा इशारा देतोय पंच. दीपकजी भोईर यांचं दरम्यान आगमन झालेलं आहे आणि त्यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. आपण पाहत आता गावदेवी क्रिकेट क्लब वेल आयोजित ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम स्वर्गीय मोनिका स्मृती चषक 2023 स्पर्धेचा तिसरा दिवस. तिसऱ्या दिवसामध्ये शेवटचा सामना दत्तगृह पिंपळाचा विपक्ष जय ब्राह्मणदेव भाटाल या दोन संघामध्ये. पलटी शॉट खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र चेंडू निघून जातोय या इष्टरक्षकाच्या हातामध्ये. उमंग माली पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा सामना करेल फलंदाज रोहन पाटील. इथे या गुडघ्यावर बसून फटका केलेल्या क्षेत्रक्षित इथे प्रोटेक्शन पाहायला मिळते मिड विकेट क्षेत्रामध्ये. तोपर्यंत फक्त एक सिंगल रन्स घेण्याची संधी मिळेल फलंदाज. सिंगल पेक्षा अधिक नाही. सिंगलने संघाची धावसंख्या 5 धावा. धावसंख्या 6. दुसरं षटकाचा खेळ सुरू असताना इथे मात्र स्क्वेअर ऑफ विकेट या चेंडूला खेळून काढलेला आहे. एक धाव पूर्ण आणि एकाच धावेवर दोन्ही फलंदाज समाधानी. धावसंख्या एकेरी धावेने वाढते. 7 धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर.
मी 5 पासून ठेवली होती, मी 7-8 9 ठेवतो मी. तुम्ही 5 ते 9 10 ठेवली. केतनला फोन केला काय नाही, केतन 5 पासून चालू करायचे. हे 5 दिवस कर की आपण त्यांना ठेव ना ते. हा लगेच 5 दिवस ऐकून बोल. निलेश माली निलेश माली जो मागील सामन्याबद्दल मॅन ऑफ द मॅच ठरला होता आणि या सामन्यामध्ये चांगली सुरुवात करताना निर्धाव चेंडूने धावसंख्या स्थिर, धाव प्ले 7 धावा. इथे मात्र दिशा भरकटल्या, दिशान चेंडू वेगवान चेंडू मात्र दिशा भरक गोलंदाज निलेश माली आणि संघाची धावसंख्या सिंगलने वाढते 8 धावा. इथे मात्र चेंडू थोडा वेळ हवेमध्ये होता, सेफ लँडिंग होते तोपर्यंत एक सिंगल रनचा फलंदाज पूर्ण करतात. इथे मात्र फुलटॉसर घेऊन चेंडूला खेळण्याचा प्रयत्न मात्र सरळ क्षेत्राच्या हातामध्ये आणि विकेटचं पतन, फलंदाज बाद होतोय. तिसरा दत्तगृहा पिंपळा संघाचा झेलबाची रोमाने. अतिशय फ्लॉप शो सध्या आपण पाहतोय पिंपळाचा. हेदर माली साहेबांना विनंती असेल पुन्हा एकदा की आपण आमच्या व्यायाम राहतोया आपल्याला या स्पर्धेचे आयोजक भावीजी थले इन्व्हाइट करत आहेत. त्यांच्या सो विद्यमान सरपंच आहेत उज्ज्वला माले, ह्या नक्कीच प्रथम नागरिक आहेत भाटालेच्या विद्यमान सरपंच आहेत. हा चौकार आपण पाहतोय. चौकारीने संघाची धावसंख्या 13. निलेश माली धावसंख्या 13. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना इथे मात्र आपण पाहतोय निर्धाव चेंडू अगदी ऑफस्टम आउटसाइड ऑफस्टम हा टप्पा पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. हे आपण पाहू शकता रिप्ले मध्ये. जास्तीत जास्त चेंडू हे आउटसाइडला हाताळलेले आहेत ऑफस्टमच्या. पुन्हा एकदा तशाच प्रकारचा चेंडू आणि पुन्हा एकदा फलंदाजाला भेट केलेला आहे. तर एका चांगल्या षटकाची समाप्ती झालेली आहे. 3 षटकाची समाप्ती आणि 3 षटकाची समाप्तीनं संघाची धावसंख्या धावप्ले करूया 3-13.
शेवटचं षटक घालण्याची जबाबदारी भाटाल संघाच्या संघनायकाने पियुष याच्यावर सोपवलेली आहे. गोवे इथे जो चषक सुरू आहे त्या चषकामध्ये फोर्टी प्लसचा गावदेव वेले संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचण्याच्या तयारीत आपण पाहतोय आणि वेले वासी नक्कीच खुश असणार आहेत. इथे मात्र फुलटात चेंडू आणि आणखीन एक फलंदाज झेलबाद जणू काय कॅच प्रॅक्टिस आपण पाहतोय दिली जाते भाटाले संघाला पिंपळा संघाकडून. नवीन फलंदाज ऋतिक गायकवाड 4 फलंदाज टॉप ऑर्डरचे बाद झालेले आहेत. किरण गायकवाड आणि ऋतिक गायकवाड ही जोडी मैदानामध्ये. इथे ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल होतोय क्षेत्ररक्षक तिथे आहे. एक धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजांना. एकरी धावने संघाची धावसंख्या वाढते 14 धावा. मागील सामन्यामध्ये नक्कीच लो स्कोरिंग सामना पाहायला मिळाला होता. 15 धावांचं लक्ष होतं आणि इथे आता मात्र आपण पाहतोय 14 धावा झालेल्या आहेत. इथे मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न एक चौथी धाव फलंदाज पूर्ण करतायत. लेग बादचा इशारा तो पंचांना कारण चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क नव्हता. धावसंख्या 15 धावा. मागील सामन्यापासून लो स्कोरिंगचे सामने पाहायला मिळतात. पियुष माली ब्रेकिंग न्यूज आमच्यापर्यंत येत आहे. गोवी येथे जी 40+ स्पर्धा सुरू आहे त्या स्पर्धेमध्ये गावदेव वेले 40+ संघाने विजय संपादन केलेला आहे. गावदेव वेले 40+ संघाचे अभिनंदन आणि पुढील फेरीसाठी या स्पर्धेचे आयोजक यांच्याकडून त्यांना हार्दिक शुभेच्छा. फायनल आजच आहे का? ते जी स्पर्धा सुरू आहे त्या स्पर्धेमध्ये गावदेव 40+ वेले संघाने नुकताच सामना जिंकून अंतिम फेरीमध्ये फायनल मध्ये प्रवेश केलेला आणि गावदेव वेले 40+ संघाचं अभिनंदन. या स्पर्धेचे आयोजक आपण पाहतोय भावेशजी थले आणि भूषणजी थले यांच्याकडून त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि अंतिम सामन्यासाठी फायनल साठी त्यांना हार्दिक शुभेच्छा. उद्या नक्कीच 31 आणि 31ला नक्कीच ते फायनलला मारतील अशी अपेक्षा आपण करूया आणि जे जंगी पाडे त्यामध्ये नक्कीच ते सामील होतील. स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू जातोय तोपर्यंत एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. लेग बॅटचा इशारा आव्हानाच्या रूपाने धावा इथे पिंपळा संघाच्या धावफलकामध्ये जोडल्या जात आहेत. धावसंख्या 17. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकामध्ये शेवटचा चेंडू. शेवटची मॅच. इथे मात्र मोठा फटका आहे. हवाई फायर आणि चेंडू निघून जाईल सीमाच्या बाहेर. एक मारा लेकिन शॉलेट मारा. शेवटच्या चेंडूवर षटकार आपल्याला पाहायला मिळतोय.
24 चेंडू आणि बरोबर 24 धावांची आवश्यकता. हे इक्वेशन होम फोटो लाईव्ह टेलिकास्टचं आपण पाहू शकता. 24 चेंडूमध्ये 24 धावांची आवश्यकता. अतिशय सोपं समीकरण इथे मात्र जयपुरामध्ये भाटाले संघासमोर असणार आहे. पहिल्या दिवसाचा विचार केला तर पहिल्याच दिवशी आमचे एक्सपर्ट स्कोरर धनाजी पाटील यांनी नक्कीच लेखाजोखा आपल्यापर्यंत घेऊन आलेले आहेत. पहिल्या दिवशी 46 चौकार, 33 षटकार आणि 61 विकेट. दुसऱ्या दिवशी 40 चौकार, 47 षटकार आणि 65 विकेट. या स्पर्धेमधील आतापर्यंत हायलाइट्स पाहिजे झाल्या तर या स्पर्धेमध्ये चौकारांची हॅट्रिक पूर्ण करणारे 3 फलंदाज भरत स्पोर्ट्स वलपाडा संघाचा आतिश पाटील, ज्याबद्दल गोडसई संघाचा तनय म्हात्रे आणि दत्तबाबा पिंपळा संघाचा साजन पाटील. षटकांची हॅट्रिक पूर्ण करणारे 3 गोलंदाज पाहायला मिळालेले आहेत, फलंदाज पाहायला मिळाले आहेत. सॉरी, भरत स्पोर्ट्स वलपाडा संघाचा आतिश पाटील, एनआर बोरपाडा संघाचा बिंदास लसणे आणि गौदेव ओली संघाचा सुशांत पाटील. त्यानंतर विकेटची हॅट्रिक पूर्ण करणारे 2 गोलंदाज सोनेगावता मालोडी संघाचा हर्षल चौधरी आणि भरत स्पोर्ट्स वलपाडा संघाचा कौशल पाटील, ज्याने सलग 4 चेंडूमध्ये 4 विकेट घेण्याचा पराक्रम चौथ्यावर मानकुली संघाविरुद्ध केला होता. हा संपूर्ण लेखाजोखा मॅन ॲट गोल्डन फिंगर, मॅन फ्रॉम सारंगाव धनाजी पाटील, जे एक्सपर्ट स्कोरर आहेत, अतिशय उत्कृष्ट पंच सुद्धा आहेत आणि समालोचक सुद्धा आहेत, त्यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवला गेलेला आहे. आणि विशेष म्हणजे ते एक मोठे आयोजक सुद्धा आहेत. कमिंग सून त्यांची एक स्पर्धा दस्तक देत आहे. निशान पाटील उद्योगपती वेल आहे. आपल्या विनंती असेल की आपण व्यापीठ जोरूया. आपल्या या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. मानकुली गावचे जावई आहेत, त्यांना विनंती असेल की आपण व्यापीठ जोरूया. आपल्या या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. आणि त्यांच्यासमेत रविकांतजी मुकादम, आपणास विनंती असेल की आपण आपले या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. आजच्या दिवसाचा आतापर्यंत जर लेखाजोखा पाहायचा झाला तर एक्सपर्ट स्कोरर धनाजी पाटील सांगतात की 39 चौकार, 28 षटकार आणि 65 विकेट आतापर्यंत गेले गेले आहेत. आजच्या दिवसाच्या पहिल्या इनिंगपर्यंत जर आजचा लेखाजोखा पाहायचा झाला तर हा संपूर्ण लेखाजोखा एक्सपर्ट स्कोरर आपण पाहतोय धनाजी पाटील यांच्या माध्यमातून पोहोचवला जातोय. तर वळू आपण स्वागत सत्काराकडे. आव्हान आहे ते 24 धावांचं. शेवटच्या षटकाराने नक्कीच 24 धावांचं आव्हान भाटाले संघासमोर पाहायला मिळते. इथे मात्र 1 धाव फलंदाज पूर्ण करतात. एका धावेने अकाउंट ओपन करतो प्रयाग मालीने पंकज माली स्थापित सलामी जोडी भाटाले संघाकडून आपण पाहतोय. इथे मात्र जॉन गॉन, विकेटचं पतन, फलंदाज बाद पंकज माली याची गेली संपुष्टात. पहिला फलंदाज पंकज माली हा बहादूर पॅलमध्ये परतताना नवीन फलंदाज शंकर माली 1 डाऊन पोझिशनला खेळण्यासाठी येतोय.
हा सामना संपल्यानंतर न्यू गावदेवी वेल बी संघाच्या सर्व प्रतिनिधींनी खेळाडूंनी हजर राहायचं आहे. व्यापीटाईजवर नक्कीच सर्वांनी उपस्थिती दाखवायची आहे. या अगोदरच पियुष पाटील यांनी उपस्थिती दाखवलेली आहे. पियुष पाटील हे 12 मॅन होते जेव्हा न्यू गावदेवी वेल बी संघ मैदानामध्ये खेळण्यासाठी उतरला होता. एक चोटी धाव घेण्याचा प्रयत्न घातक ठरू शकतोय. येस आणि घातक ठरतोय. डायरेक्ट निशाणा साधला जातोय आणि फलंदाज बाद होतोय. आल्या पावला माघारी परताना आपण पाहतोय या शंकर माली. हार्ड हिटर मंगेश पाटील यांचं ते आगमन झाल्याने त्यांना विनंती असेल 40+ हार्ड हिटर आहेत की आपण वेब डायझर आपल्या या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. नरेश जी थले यांना विनंती असेल तसेच दरम्यान हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. किशोर पाटील आणि नरेश थले यांच्याकडून या स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. इथे ऑन साईडला चेंडू टोललेला आहे. क्षेत्ररक्षक तिथे आहे. तोपर्यंत एक धाव फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या सिंगलने वाढते. एका धावने संघाची धावसंख्या वाढून होती ती धावफलकावर 2 धावा. क्वालिफायच्या सामन्यामध्ये नक्कीच जेपणामध्ये भाटेल संघाला सावधगिरी बाळगावी लागेल कारण या अगोदर 4 वेळा या संघाने आपल्या पाठीराखाने निराश केलेला आहे. या सामन्यामध्ये नक्कीच सावधगिरी बाळगून या संघाला खेळ खेळावा लागेल. माफक जरी आव्हान असलं तरी मात्र सावधान राहावं लागेल. इथे मात्र ऑन साईडला चेंडू टोललेला आहे. एक धाव रिस्की डायरेक्ट निशाणा साधण्याचा प्रयत्न तिथे केला गेला होता मात्र निशाणा साधला जात नाही आणि तोपर्यंत एक चोटी धाव फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या 3. पियुष पाटील आपण पूर्णपणे ड्रेसिंग मध्ये हजर राहायचा. नेक्स्ट मॅच आपल्याला खेळायची आहे. पियुष पाटील इथे मात्र खोलवर टाप्याचा चेंडू होता. सुदैव चेंडू एष्ट्याने जाऊन धडकला नाही आणि तोपर्यंत एक धाव फलंदाज इथे पूर्ण करतात. तर पहिल्या षटकाची समाप्ती झाली आहे. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर माफक जरी आव्हान असलं तरी फाईट बॅक देताना आपण बघतो दत्तुर्बा पिंपळा संघ भाटाले संघाची अवस्था आपण बघतो. पहिल्या षटकामध्ये 2-4 निकेश मात्रे नरेश थले आणि किशोर पाटील यांच्याकडून या स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. खास करून धनाजी पाटील जे स्कोररच्या भूमिकेमध्ये आपण बघतोय त्यांच्यासाठी त्यांनी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. 14 हार्ड हिटर मंगेश पाटील यांना विनंती असेल की आपण व्याप डायझर आपल्या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. तर ब्रेकिंग न्यूज आमच्यापर्यंत येत आहे. वेले विपक्ष ठाकूरपाडा गोवे येथे अंतिम सामना सुरू आहे. हे आपण पाहू शकता. रविकांतजी मुकादम निशांतजी पाटील यांना दाखवलं जात आहे. इथे मात्र चेंडूला भिरकावून दिलेला आहे. गॅप मधून चेंडू निघून जाईल. सीमा पार अतिशय सुरेख चौकार. थँक्यू डीजे. गोवे इथे जो चषक सुरू आहे त्या चषकामध्ये त्या टुर्नामेंटमध्ये गावदेवी वेल विपक्ष अष्टनायक ठाकूरपाडा अंतिम सामना सुरू आहे. फायनल सामना सध्या सुरू आहे. पाहूया गावदेवी वेले संघ त्या ट्रॉफीवर नाव कोरतोय का. तमाम वेले वासियांकडून त्यांना विजयासाठी हार्दिक शुभेच्छा.
इथे मात्र फ्लिक केलेल्या चेंडूला स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू ट्रॅव्हल होतं जमिनीला लगत. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांमध्ये. धावसंख्या दुहेरी धावेने वाढते. धावसंख्या 2 ने वाढून होते ते धाव प्ले करत 10 धावा दुहेरी अंकामध्ये धावसंख्येने प्रवेश केलेला आहे. अशाच प्रमाणे नक्कीच जबाबदारीने फलंदाजी करावी लागेल, कारण या अगोदरचे 4 सामने जे क्वालिफायचे होते भाटाले संघ यंदा जगामध्ये ते 4ही सामने पराभूत झाला होता. या अगोदरच्या बापगाव चषकामध्ये तेच चित्र पाहायला मिळालं होतं. उद्योगपती संदीप पाटील आणि फोटोप्लसचे अतिशय उत्कृष्ट क्रिकेटर सुद्धा आहेत, अष्टपैलू खेळाडू आहेत. त्यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. सध्या अंतिम सामन्यामध्ये फोर्टीप्लस गावदेव वेले संघ खेळत आहे. इथे मात्र फुलटॉस चेंडू होता, बॉलर बॅक ड्राय. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या एका धावेने वाढते. डबल 1 11 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना आव्हान आहे ते 24 धावांचं 24 लक्षाचं पाठलाग जेवरामध्ये भाटाले संघ करतोय. अष्टनायक ठाकूरपाडा विपक्ष गावदेव वेले फोर्टीप्लस मधील अंतिम सामना सध्या गोवे इथे सुरू आहे. मात्र इथे आपण पाहतोय आजच्या दिवसामधील अंतिम सामना ब्राह्मणदेव भाटाले विरुद्ध दत्तुपा पिंपळास या 2 संघांमध्ये सुरू आहे. बारा धावा आणि बरोबर इथून 12 धावांची आवश्यकता. निम्मा पल्ला गाठलेला आहे आणि निम्म्या धावांची आवश्यकता आहे ब्राह्मणदेव भाटाले संघाला आज की शाम अपने नाम करने के लिए. देखते आज की शाम किस टीम के नाम रहती है. कारण इथून बरोबर 12 धावांची आवश्यकता आहे ब्राह्मणदेव भाटाले संघाला. इथे मात्र लॉर फुटा चेंडू टर्न होतोय स्क्वेअर ऑफ द विकेट. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. एका धावने संघाची धावफलकामध्ये बदल होतोय. धावसंख्या 13. होम फोटोच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते युट्यूबवर आणि ट्रिपल वाहिनीवर ही स्पर्धा मित्रांनो आपण एन्जॉय करू शकता. आपण पाहतात गावदेवी क्रिकेट क्लब भिवई आयोजित ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम स्वर्गीय मोनिका स्मृती चषक 2023 वेले. इथे चेंडूला हुक केलेला, हुकचा फाटका क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचला होता, मात्र झेलला घेऊ शकला नाही आणि तोपर्यंत फलंदाज एक धाव पूर्ण करतात. एका धावने संघाची धावसंख्या 14. 2 षटकाची समाप्ती, 2 षटका समाप्ती धावसंख्या झालेली ती 14 धावा. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये इथून 10 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजीमध्ये दुसरा बदल गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज संजय गायकवाड आता मात्र सज्ज होतोय. भारत मात्र हैराण परेशान आपण पाहतोय. पियुषला शोधत आहेत ते. पियुष तर आपली गाडी नक्कीच स्टार्ट करू शकतात. न्यू गावदेवी वेले बी संघाचे सर्व क्रिकेटर विनंती असेल की आपण लगेच वेब डायशी संपर्क साधायचा आहे. उद्याचं शेड्यूल नक्कीच आपल्यापर्यंत पोहोचवलं जाईल. 10 धावांची आवश्यकता. इथून 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. उद्या पहिला सामना जरीमरी अलिमगड विपक्ष जयदुर्ग सुरई. दुसरा सामना चेरोबा कोणबी गावदेवी वेले. त्यानंतर नक्षत्र चौदरपाडा सुमित कुमार केवणी दिवे भावाले बी सोनाई वडूनगर.
24 लक्षाचा पाठलाग करताना धावसंख्या 15 आपण पाहतोय. 9 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. इथे चेंडूला हुक केलेला, हुकचा फटका आणि चेंडू निघून जाईल सीमा पार. कॅल्क्युलेट अगदी तोलून मापून मारलेला षटकार प्रॅग माली याच्या बॅट मधून. पुन्हा एकदा चेंडूला भिरकावून दिल्याने विजयी फटका आपण पाहतोय. या प्रॅग माली चेंडूला पाठवतोय काशी क्षेत्रामध्ये. आणि अशा प्रकारे आज की शाम जय ब्रह्मदेव भाटाले के नाम, आज की शाम प्रॅग माली, पंकज माली, जीतू माली के नाम. तर बोलू आपण स्वागताकडे. स्वागतचा सत्कार इथे केला जाईल. चेंडूची फेक करायची आहे. आपण व्यापीराजकडे वळणार आहोत. ही मॅचची समरी आपण पाहू शकता. स्वागत सत्कार